जय सद्गुरू कविताचे ब्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत ब्लॉग आणि रेसिपी शेअर करत आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आज रात्रीपासूनच खूप पाऊस चालू आहे आणि आज आहे शुक्रवार 31 जुलै। तर म्हटलं चला आज मी सुट्टीच काढून घेतली, कारण की कामावर जाताच आलं नाही मला। एकदम पाऊस असल्यामुळे ऑटो मिळाला नसता आणि जायची पण काही सुविधा नाही, म्हणून जाता जाता खूप ओली झाली असती। त्या कारणाने मी आज सुट्टीच घेऊन घेतली। तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत रुटीन व्हिडिओ शेअर करू। तर मी बघा स्वयंपाक जेवण झालं आणि भांडे घासून घेतले आणि बादलीमध्ये बघा धुणं भिजत घातलं आहे, ते पण मी धुवून घेतलं। आणि मग आज दिवसभरात आरामच केला, काही काम केलं नाही। आणि बघा संध्याकाळच्या वेळेस मी फोडणीच्या चिखोल्या करायला घेतल्या। तर डाळ धुवून घेतली आणि त्यामध्ये मी हिरवी मिरची, हळद, शेंगदाणे, तेल, पाणी टाकून मी गॅसवर कुकर बंद करून गॅसवर डाळ शिजायला ठेवली। बाहेर पाऊस चालू आहे आणि थंड वातावरण आहे। अशा वेळेस गरमागरम फोडणीच्या डाळ चिखोल्या खायला खूप आवडतात। तर मी आज डाळ चिखोल्या बनवत आहे। तर मी बाउलमध्ये कणिक घेतलं, त्या कणिकमध्ये मी हळद टाकून घेतली। त्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकून घेते। लाल मिरची पावडर टाकल्यानंतर मी धने जिरे पावडर पण टाकलं आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते। तर चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेतलं आणि मी छान असं जसं आपण कणिक मळता तसं मी हे कणिक मळून घेते। तर मी आता कणिक मळून घेतलं आणि त्या कणिकला थोडा टाईम मी आता मुरण्यासाठी ठेवून देते। त्यानंतर तर बघा कणिकचा असा गोळा करून आणि तेल न लावता आणि पोळी लाटून घ्यायची आहे, थोडी जाडसर ठेवायची आहे। आणि त्यानंतर मी कट करणार आहे। तर आम्ही शंकरपाळ्याच्या आकाराचे कट करता, छोटे छोटे, आम्हाला तेच आवडतं। तर याचे बरेच आकारामध्ये हे कट करतात। कोणी त्रिकोणी करतात, तो कोणी एक पोळी लाटून घेताना पोळीचे 4 भाग करतात आणि तसे पण टाकतात। कोणी असे दिवे बनवतात, असे वेगवेगळे प्रकारात त्यांना या चिखोल्यांना कट करतात। तर आम्ही शंकरपाळ्याच्या पद्धतीनेच शंकरपाळ्यासारखेच छोटे छोटे कट करून तसेच बनवतात। तर मी आता ह्या सर्व कणिकच्या चिखोल्या पोळी लाटून आणि कट करून घेते। आता झाली आहे संध्याकाळची वेळ, तर म्हटलं आता चला दिवा करून घेऊ आणि मग त्यानंतर अर्धा राहिलेला स्वयंपाक करू। तर बघा मंदिरामध्ये आपण देवाजवळ जे सकाळी ठेवलेले फुलं असतात ते फुलं मी काढून घेतले आणि त्यानंतर मी दिवाबत्ती करून घेतली। परत मी स्वयंपाकाला लागली। तर मी जे डाळ शिजायला टाकली होती ते डाळ मी पातेल्यात काढून मोडून घेतली आणि तिला उकळी आणण्यासाठी मी गॅसवर ठेवली। तर त्यामध्ये मी टमाटर आणि किसलेलं अद्रक आणि कापून घेतलेला टमाटर टाकला, मीठ टाकून घेतलं। त्यानंतर थोडा गूळ टाकून घेतला आणि डाळला छान अशी उकळी आणायला ठेवली। गूळ टाकल्यावर त्यानंतर मी थोडी तीळ टाकून घेतली आणि डाळला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता डाळला उकळी आल्यावर मी बनवून घेतलेल्या चिखोल्या डाळमध्ये टाकणार आहे।
तर आता डाळला छान अशी उकळी आलेली आहेत. तर मी बनवून घेतलेल्या चिकोल्या डाळमध्ये आता टाकणार आहेत. तर बघा मी आता टाकायला सुरुवात केलेली आहेत. तर मी केव्हाच्याच बनवून ठेवलेल्या होत्या, तर त्या थोड्या चिकटलेल्या आहेत. तर मी त्यांना थोड्या थोड्या करून डाळमध्ये टाकत आहे. चिकोल्या कितीही एक दुसऱ्याला चिपकलेल्या असल्या तरी त्या उकळी आलेल्या डाळमध्ये टाकताच त्या वेगळ्या होऊन जातात आणि छान होतात. त्या काही तशा चिपकलेल्या राहत नाही. तर चिकोल्या सर्व टाकून झालेल्या आहेत. तर आता या चिकोल्यांना मी छान अशी उकळी येऊ देते आणि त्यानंतर मी झाकण ठेवून शिजायला ठेवते मंद आचेवर. थोडा गूळ कमी झाला होता म्हणून मी आता साखर टाकून घेते. साखरने चांगला गोडवा येतो. साखर टाकून घेतली आणि त्यानंतर मी 2 निंब कापून घेतले आणि त्या निंबाचा रस मी या चिकोल्यांमध्ये टाकत आहे. तर निंबू टाकलं आणि त्यानंतर मी तडका पॅन घेतलं आणि तडका पॅनमध्ये मी तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकून घेतली. मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकून घेतलं आणि जिरं टाकून झाल्यावर कढीपत्ता, हिंग, लाल मिरची पावडर पण टाकून घेतली आणि त्यानंतर गॅस बंद करून घेतला. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली, कारण की ते लाल मिरची पावडर जळून जाते. आणि छान असं हलवून घेतला तडका आणि परत मी ते चिकोल्याचं पातेलं गॅसवर ठेवलं. बनवून घेतलेला तडका मी ह्या चिकोल्यांमध्ये टाकून घेते. अगोदर तडका टाकण्याच्या वेळेस झाकण ठेवून द्यायचं. तडका पॅनमध्ये ठेवायचा आणि झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे तडका उडायला नको बाहेर. त्या तडक्याचा स्वाद मध्येच राहायला पाहिजे. तर बघा मी तडका टाकून घेतला आहे. छान अशा माझ्या चिकोल्या बनवून झालेल्या आहेत. तर मी आता त्यानंतर परत मी गॅस चालू केला आणि थोड्या गरम करून घेते आणि त्यानंतर मी कोथिंबीर टाकून घेतला. तर बघा छान अशा माझ्या चिकोल्या फोडणीच्या डाळ चिकोल्या बनवून तयार आहेत. तर माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मी व्हिडिओ इथेच संपवते. बाय.